मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आदिवासी बांधव आपल्या हक्कांच्या मागण्यांकरता नाशिकच्या दिंडोरीपासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत त्यांचा हा सगळा लॉंग मार्च जो आहे तो काढताना आपल्याला पाहायला मिळतो। हे लाल वादळ जे आहे ते पुढच्या 2 दिवसात अर्थात मुंबईच्या मंत्रालयावरती धडकणार आहे। जवळपास गेल्या 4-5 दिवसांपासून हे सगळं लॉंग मार्च जे आहे ते नाशिकच्या दिंडोरीपासून या ठिकाणी महामार्गावरती चालताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। सध्या काल या लॉंग मार्चचा मुक्काम जो आहे तो इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिराजवळ होता आणि आता कसारा घाट ओलांडून खरं तर मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला हा संपूर्ण लॉंग मार्च पाहायला मिळणार आहे। सगळे जे डावे नेते आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहेत। डॉक्टर अजित नवले आपल्याबरोबर आहेत। अजित नवलेजी, गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत, परंतु या समस्या कधी सोडवल्या जातील आणि सातत्यानं ही लॉंग मार्च काढण्याची वेळ तुमच्यावरती काय येते? सातत्यानं मोर्चे निघत आहेत। 4-5 लॉंग मार्च झालेले आहेत। ठाणे पालघरमध्ये एक जबरदस्त मोर्चा झाला, नाशिकमध्ये जबरदस्त मोर्चा झाला। मोर्चा ज्यावेळी निघतो त्यावेळी मागण्या मान्य केल्या जातात, मात्र अंमलबजावणीची वेळ आली की मग गरिबांचा, शेतकऱ्यांचा, आमच्या मागण्यांचा विसर पडताना सरकारला दिसतो। दुसऱ्या बाजूला मात्र उद्योगपतींसाठी सरकार प्रचंड तत्पर असल्यासारखं आपल्याला दिसतं। ज्याची कधीही आम्ही मागणी केलेली नव्हती ते वाढवण बंदर तुम्ही मंजूर करणार आणि आदिवासींची, गरिबांची गावं उद्ध्वस्त करणार। ज्याची आम्ही कधीही मागणी केलेली नव्हती ते उद्योगपतींना खनिज संपत्ती ही नागपूर आणि गडचिरोलीपासून वाहून आणून समुद्राच्या मार्गे विदेशात घेऊन जाण्यासाठी तिकडे शक्तीपीठ करणार, त्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं अधिग्रहित करणार, उद्योगपतींसाठी सर्व काही करणार। मात्र या देशातले मूळ नागरिक असणाऱ्या आदिवासींसाठी, तिथल्या श्रमिकांसाठी ते जे जंगलची जमीन वर्षानुवर्ष कसतात ती सुद्धा त्यांच्या नावावर करण्यासाठी त्यांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागतं। यापेक्षा दुर्दैव काय आहे? काल आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला। प्रजा म्हणजे लोक आणि त्यांचा सत्ताक असणारा हा देश, मात्र सत्ता आज प्रजेची कुठे राहिलेली आहे? दुर्दैवानं सत्ता उद्योगपतींची आणि कॉर्पोरेट सेक्शनची बनलेली आहे। त्यामुळे मी तर म्हणतो की कदाचित उद्या असा काळ येईल की राज्य सरकारवर मोर्चा काढण्याऐवजी आणि राज्य सरकारकडे मागण्या करण्याऐवजी उद्या अदानी अंबानीकडेच आम्हाला चर्चा करावी लागेल आणि मोर्चा काढावा लागेल आणि त्यांनाच आमच्या मागण्या मान्य करा दादा असं म्हणण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर येईल। इतका प्रभाव हा या देशाच्या सरकारवर आणि राज्यावर हा अदानी अंबानी आणि उद्योगपतींचा बनलेला आहे। हे या देशाचं दुर्दैव आहे। स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू करावी लागेल अशी परिस्थिती दुर्दैवानं देशात आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या लॉंग मार्चचं नेतृत्व करत तुम्ही चालत येत आहेत पायी। खरं तर काल मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तुमची भेट घेतली। आज मुख्यमंत्र्यांबरोबर भेटीच्या संदर्भात काही आश्वासनं देण्यात आली आहेत का आणि आज चर्चेतून तोडगा निघेल का? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्वच आदिवासी बंधू तुमच्यासोबत चालतात आहेत, रस्त्यावरतून चालतात आहेत। काहींची पायाची सालपटं निघाली आहेत, काहींना जखमा झालेल्या आहेत। अशा अवस्थेत हे सर्व आदिवासी बंधू चालतात। हे बघा, आमचे नेते डॉक्टर अशोक ढवळे आणि कॉम्रेड JP गावित हे काल सकाळी महाजनांना भेटले, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि एक प्रकारचं निगोशिएशन सुरू झालं। परवा ठाणे पालघरमध्ये जो मोर्चा झाला तिथे आमचे नेते डॉक्टर अशोक ढवळे होते, त्याच्याबरोबर आमदार विनोद निकोले आणि त्या ठिकाणचे किरण गेहला वगैरे सगळे कार्यकर्ते होते। आमची चर्चेची नेहमीच तयारी होती, आम्ही सांगितलेली होती त्याप्रमाणे आज एकीकडे मोर्चा सुरू राहील, मात्र दुसरीकडे आम्ही चर्चेला सुद्धा जाणार आहोत। आज सगळ्या मंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना ते अगोदर बोलवतील, शिष्टमंडळाबरोबर चर्चा होईल आणि मग जर सर्व संमती बनत असेल तर मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा चर्चा होईल। मुद्दा मागण्या नव्यानं मान्य करण्याचा नाही आहे, त्या ऑलरेडी मान्यच आहेत। कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा आहे। जे पाणी साठतंय आमच्या शेतामध्ये त्याचा उपयोग स्थानिकांना करा आणि कोरडवाहू भागाला करा, ही मान्य असलेली मागणी आहे। पेसा भरती अंतर्गत आमच्या आदिवासी जे काही सुशिक्षित लोक आहेत त्यांना न्याय द्या, ही मागणी आहे। त्यामुळे मागण्या मान्य आहेत। नव्यानं मागण्या मान्य करण्याची आमची मागणी नाही, मान्य मागण्यांची अंमलबजावणी करणार का नाही हा प्रश्न आहे। मागच्या लॉंग मार्चच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावं, कारण तुमच्या कागदावर आमचा विश्वास नाही हा स्टँड आम्ही घेतलेला होता।
त्यांनी सभागृहात निवेदन केलं, म्हणजे त्याला एक कायदेशीर स्वरूप आलं. मात्र कायदेशीर स्वरूप आल्यानंतर सुद्धा सभागृहातल्या त्यांच्या स्टेटमेंटची सुद्धा अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली नाही आणि म्हणून परत एकदा आम्ही त्यांच्याकडे चाललेलो आहे. खरं तर आमदार विनोद निकोले देखील आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आमदार विनोद निकोलेजी, पालघरला ज्यावेळेस थोड्याच दिवसांपूर्वी मोर्चा झाला त्याचं नेतृत्व तुम्ही केलं आणि त्याच मागण्या या सगळ्या आंदोलनामध्ये देखील आहेत. खरं तर सरकार मागण्या मान्य का करत नाही आहेत, त्याची अंमलबजावणी का होत नाही आहे? हे बघा, सरकारने मागण्या 2018मध्येच मान्य केलेल्या आहेत की ह्या मागण्या आम्ही मान्य करतो. प्रश्न राहिला तो अंमलबजावणीचा आणि जवळजवळ 7-8 वर्ष आता होऊन गेली, अजून ही अंमलबजावणी खाली होत नाही. खरं म्हणजे सरकारची इच्छाशक्ती नाही आहे. सरकारने जर मनावर घेतलं तर हे सर्व होऊ शकतं. जसं मागे मुद्दा आला की आज पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू या ठिकाणी वाढवण बंदर होते. आता वाढवण बंदराची घोषणा झाली मागच्या वर्षी आणि त्याचं काम त्वरित सुरू केलं. सर्व तिकडे शेतकऱ्यांच्या जमिनी आता हडप करायला लावल्या सरकारने. ते काम एवढ्या युद्धपातळीवर त्यांनी घेतलं आणि मग हे आमचे जे वनपट्टे आता खरं म्हणजे जंगल जमीन हे पूर्वीपासून आदिवासींनी वाचवलेलं आहे आणि पूर्णतः जंगलावर डिपेंड हा आहे. आज वनपट्टे आहेत हे गेले अनेक वर्षापासून कसत आहेत, 100-150 वर्षापासून कसत आहेत. आता 7-12 त्यांचे नावे झालं पाहिजे. हा 2018मध्ये या नाशिकवरून मोर्चा निघाला होता. त्यावेळेस सुद्धा 40-50 हजार शेतकरी रक्तबंबाळ पायी घेऊन मुंबईत पोहोचला होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री, आज जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तेच होते. त्यांनी लिखित आश्वासन दिलं होतं, परंतु खाली अंमलबजावणी झाली नाही. आता कितीपर्यंत ही वाट बघायची? आमची सहनशीलतेचा अंत बघतात हे बघतं काय सरकार, आणि म्हणून आम्ही पुन्हा ह्या मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत. मिळालेल्या माहितीप्रमाणे आज कॅबिनेट आहे आणि आज शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवल्यानंतर चर्चेला जाईल शिष्टमंडळ. त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय जर सरकारने घेतला तर हे आंदोलन कुठेतरी काय निर्णय घ्यायचा तो आमची कमिटी ठरवेल, परंतु नाही जर निर्णय घेतला तर हे पुन्हा आझाद मैदानला हा मोर्चा पोहोचेल. खरं तर शिष्टमंडळामध्ये कोण असणार आहे? शिष्टमंडळ भेटायला जाणार मुख्यमंत्र्यांना, शिष्टमंडळात कोण सहभागी आहे? याच्यामध्ये आमचे प्रमुख कमिटीचे लोक आहेत. स्वतः JP गावित साहेब आहेत, स्वतः मी आहे, त्यानंतर आमचे पोलिट ब्युरो मेंबर अशोक ढवळे आहेत, आमच्या राज्याचे सचिव कॉम्रेड अजित नवले आहेत आणि इतर आहेत. एक 10-15 लोकांचं आमचं शिष्टमंडळ जाणार आहे. खरं तर धन्यवाद. आमदार विनोद निकोले होते, डहाणूचे आमदार आहेत. अशोक ढवळे देखील आहेत आपल्याबरोबर. कॉम्रेडजी, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या आहेत. सरकार असंवेदनशील आहे का, उदासीन आहे का या सगळ्या समस्या सोडवण्यास? आता कसं आहे, त्याच निष्कर्षाला यावं का असं आम्हाला खरंच सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. इतके हजारो लोक आता या गेल्या 2018पासून किती झाली, 8 वर्ष झाली. 5 मोठमोठे मार्च निघाले. नाशिक ते मुंबई 3 मार्च झाले. आत्ता गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी ते पालघर 50,000चा प्रचंड मोठा मोर्चा हा पालघर जिल्ह्याचा झाला. ठाणे जिल्ह्यात भिवंडीला निदर्शन झालं. नगर जिल्ह्यामध्ये अकोले ते लोणी 2-3 वर्षापूर्वी आणखीन एक मोठा मार्च झाला. तरीसुद्धा प्रश्न सुटत नाहीत. याचा सरळ अर्थ आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. नाहीतर जमिनीचा एवढा मोठा प्रश्न 2006 साली वनाधिकार कायदा झाला. ते कायदा होण्यामध्ये सुद्धा लाल बावट्याचं प्रचंड मोठा सहभाग होता, कारण 61 खासदार तेव्हा लोकसभेमध्ये लाल झेंड्याचे होते आणि म्हणून तो कायदा झाला. मनरेगा कायदा तो सुद्धा लाल झेंड्यामुळे झाला. सगळं दुनिया ही जाणते. राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकाराचा कायदा, ते सुद्धा आम्ही, कारण काँग्रेस सरकारकडे बहुमत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आज 2006 साली झालेला वनाधिकार कायदा 2026पर्यंत अंमलात येत नाही. गेली 20 वर्ष, याला काय म्हणायचं? भयानक गोष्ट आहे. म्हणून हा एक मुद्दा. इतर अनेक प्रश्न आहेत. भूमी अधिग्रहण, या मोठमोठ्या यांच्या कॉर्पोरेटसाठी सरळ भूमीचं अधिग्रहण होतं आहे. कुठलंही नुकसान भरपाई योग्य दिली जात नाही आहे. मनरेगाचा कायदा उडवला. आत्ता नवीन कायदा केला, म्हणतात 125 दिवस मिळेल, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांनी केंद्र सरकारचा खर्च 90%वरून 60%वर केला आहे. राज्य सरकारवर 40% टाकले. ऑलरेडी राज्य सरकारं दिवाळीत निघाली आहेत. कुठून देणार पैसे? म्हणजे आपल्या गोरगरीब मजुरांचा सुद्धा प्रॉब्लेम होणार. स्मार्ट मीटर, हे संबंध विजेचं खाजगीकरण, प्रचंड बिलं यायला लागली आहेत सगळ्यांना. म्हणून हे सगळे प्रश्न आज सिंचनाचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न सगळे वाढत आहेत आणि म्हणूनच एवढे सगळे लोक हे नाशिकला जमले, पालघरला जमले. सरकारने काहीतरी याच्यातून धडा शिकला पाहिजे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. एक शेवटचाच प्रश्न. खरं तर एक आमदार फक्त तुमच्याबरोबर आहेत, विनोद निकोले, परंतु आदिवासी आमदार जवळपास 25 आहेत या राज्यभरात.
परंतु आदिवासींचं म्हणणं हे आमदार ऐकत नाही आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कारण की 25 आमदार विधानसभेमध्ये त्यांचा आवाज आदिवासींचं त्या ठिकाणी सांगतात, परंतु हे 25 आमदार आदिवासींच्या प्रश्नांकरता एकत्र काय येत नाही? ते येतात कधी कधी, नक्कीच येतात, नाही असं नाही. आणि आत्तासुद्धा आमचे आमदार विनोद निकोले, यापूर्वी आमदार JP गावित, या सगळ्यांनी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. काही काही मुद्द्यांवर एकत्र पण आले, याबद्दल काही शंका नाही. अजूनही हे प्रयत्न आणखीन जोरदारपणे आम्ही चालू ठेवू. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अशोक ढवळे होते, कॉम्रेड अजित नवले होते, त्याचसोबतच आमदार विनोद निकोले सुद्धा होते. या तिन्ही नेत्यांनी आपल्याशी बातचीत केली. खरं तर वेगवेगळे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असेल, त्याचसोबतच वनजमिनीचा प्रश्न असेल आणि शिक्षणाचा प्रश्न असेल, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हे सर्वच आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हजारोंच्या संख्येने संपूर्ण हा लाँग मार्च जो आहे तो मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिरामध्ये काल हा संपूर्ण लाँग मार्च जो आहे तो येऊन थांबलेला होता. त्या ठिकाणी या लाँग मार्चने विश्रांती घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा सकाळपासून हा लाँग मार्च जो आहे तो या घाटनदेवी मंदिरापासून सुरू होणार आहे आणि कसारा घाट उतरून हा लाँग मार्च जो आहे तो खरं तर मुंबईच्या दिशेने आगेकूच होताना पाहायला मिळतील. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबईच्या दिशेने आगेकूच करू. आज मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या शिष्टमंडळाची, अर्थात या लाँग मार्चचं नेतृत्व करणाऱ्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये या सगळ्या लाँग मार्चच्या प्रश्नांच्या संदर्भात तोडगा निघणार का, हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, इगतपुरी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.